तालुके मिळून एक जिल्हा, अनेक जिल्हे मिळून एक राज्य, अनेक राज्य मिळून एक देश, अनेक देश मिळून एक खंड, अनेक खंड मिळून एक जग, आणि ह्या जगाला धरून आकाशगंगा, चंद्र, सूर्य, तारे या सगळ्यांना मिळून जे तयार होतं ते म्हणजे विश्व. आणि हे स्वराज्य असेल किंवा ही राजमुद्रा असेल ही विश्वात वंदनीय ठरली पाहिजे, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवण्याचं काम कोणाच्या माध्यमातून झालं असेल तर ते मला असं वाटतं राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. असे संस्कार करण्याचं काम या ठिकाणी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंच्या माध्यमातून निर्माण झालं. आणि बघता बघता शहाजीराजे भोसले हे देखील बेंगलोरला त्यावेळेस गेलेले होते. आणि बेंगलोरला गेलेले असताना सुद्धा एकीकडे संसार सांभाळण्याचं काम राजमातांनी केलं, मुलांना सांभाळण्याचं काम राजमातांनी केलं. असं म्हणतात जिस तरह चांद की खूबसूरती के लिए चांद पर दाग होना जरूरी है, जिस तरह चांद की खूबसूरती के लिए चांद पर दाग होना जरूरी है, जिंदगी जीने के लिए इज्जत और शोहरत का होना जरूरी है, उसी तरह जिंदगी जीने के लिए इज्जत और शोहरत का होना जरूरी है, इज्जत और शोहरत के साथ दौलत का होना जरूरी है, उसी तरह किसी भी कामयाब मर्द के पीछे एक औरत का होना जरूरी है. आणि मला असं वाटतं शहाजीराजे भोसले यांच्या पाठीशी जर कोण असतील तर त्या राजमाता जिजाऊ होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी जर कोण असेल तर त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. आणि राजमातांनी किल्ले बनवण्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून मातीचे किल्ले कसे बनवायचे हे त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून मोठ्यापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गडकिल्ले बांधण्याचं काम आमच्या या महाराष्ट्रामध्ये केलेलं आपण पाहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज नंतरच्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये बेंगलोरला गेले. आपल्या सर्वांना मला सांगावंसं वाटतं आपली मुलं शिकण्यासाठी कोटाला जातात, बेंगलोरला जातात, अहमदाबादला जातात. पण आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगणं महत्वाचं आहे, जे बेंगलोर आपण बघतो ना आज, ते बेंगलोर वसवण्याचं काम त्यावेळेस शहाजीराजे भोसले यांनी केलेलं. म्हणजे शहाजीराजे भोसले त्यावेळेस त्या ठिकाणी शहाजीराजे भोसलेंकडे तो प्रांत होता आणि शहाजीराजे भोसलेंनी बेंगलोर त्या ठिकाणी वसवलं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा बेंगलोरला गेले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना दांडपट्टा चालवणे असेल, त्याच्यानंतर युद्धकलेचे जे शिक्षण असेल, आणि शहाजीराजे भोसले संस्कृत मध्ये पारंगत होते. संस्कृत या विषयामध्ये संस्कृतचं ज्ञान असेल, तलवारबाजीचं ज्ञान असेल, 32 कला शिकवण्याचं काम वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शहाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस तलवार चालवायचे तेव्हा ती तलवार इतकी गरगरात चालवायचे लहानपणी त्या तलवारीचं पात सुद्धा दिसायचं नाही. तलवार एकधारी तर शिवबा दुधारी होता, तलवार एकधारी तर शिवबा दुधारी होता, एकटाच शिवबा माझा लाखाला भारी होता. त्या सगळ्या मुघलांना शिवबाचा धाक होता, कारण शिवबा माझा वाघाचा वाघ होता. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हे धडे घेतले आणि राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी हे धडे देण्याचं काम केलं. बघा परिस्थिती कशी बदलत गेली. म्हणजे एक आई आपल्याला आपल्या मुलाला सांगते की जगामध्ये किंवा विश्वामध्ये तू वंदनीय झाला पाहिजेस किंवा स्वराज्य वंदनीय झालं पाहिजे. आणि आमच्या महिला आमच्या पोरांना किती मर्यादित करतात. म्हणजे फक्त तू वर्गात पहिला आला पाहिजेस, तू फक्त पास झाला पाहिजेस, तू फक्त कागदापुरता मर्यादित राहिला पाहिजेस, ह्या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन भेटलं पाहिजे. फक्त एवढंच सांगण्याचं काम आजच्या महिला करतात. याचा अर्थ आपण खूप संकुचित वृत्तीनं काम करतो. राजमाता जिजाऊंचा जो विचार होता तो विश्वव्यापक विचार होता. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे राजमाता जिजाऊ सारखा त्या ठिकाणी विचार आपण ठेवला पाहिजे. अगोदरच्या काही अगोदर आपण आई म्हणायचो, अगोदर आपण माता, मातोश्री, त्याच्यानंतर आई. आता आईची मम्मी झाली, आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली. अगोदर आपण वडिलांना बाबा म्हणायचो, बाबाचा डॅड झाला, डॅडचा डॅडी झाला, डॅडी ब्रँडी पिऊ लागला, कुंकवाच्या जागी टिकले आले आणि बाथरूम मधल्या सगळ्या भिंती सुवासिनी झाल्या. अशी अवस्था आता सध्या, बरोबर आहे की नाही? महिला आहे त्या ठिकाणी अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी त्यावेळेस इतके चांगले संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना दिले आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले. ज्यावेळेस आपण म्हणजे आता या ठिकाणी माझ्यासमोर पोरं बसलेले आहेत, त्या तुम्हाला शाळेमध्ये काटकोन शिकवला जात असेल किंवा त्रिकोण शिकवला जात असेल. बघा एखादा त्रिकोण ज्यावेळेस असतो ना त्या त्रिकोणाला 3 बिंदू असतात. जर स्वराज्याचा त्रिकोण जर आपण पाहिला ना तर त्या त्रिकोणाला 3 बिंदू होते. एक बिंदू होते शहाजीराजे भोसले,
दुसरा बिंदू होता छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरा बिंदू होता छत्रपती संभाजी महाराज. पण कुठलाही त्रिकोण असो त्या त्रिकोणाला जोडण्यासाठी एका रेषेची गरज असते. मला असं वाटतं ती रेषा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ होत्या आणि राजमातांशिवाय हा स्वराज्याचा त्रिकोण या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जरी शाळेमध्ये काटकोण लघुकोण विशाल कोण शिकवला जात असेल परंतु स्वराज्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलाय. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी वाजवायचे तर सगळ्यांनी वाजवा. मिस कॉल दिल्यासारखं करू नका. आता खूप स्वस्त झाले म्हणजे जिओ आल्यापासून एवढं स्वस्त झाले तरी आपले माणसं मिस कॉल देत. मिस कॉल देऊ नका. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी ज्यावेळेस 16 वर्षाचे झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात अगोदर तोरणा किल्ला त्या ठिकाणी जिंकण्याचं काम केलं. त्या अगोदर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची शपथ घेतात. सगळ्या मावळ्यांना एकत्रित करतात आणि मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा शपथ घेतात मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं म्हणजे जगाच्या पातळीवरती आपण असा योद्धा पाहिला नसेल. बघा आता आपण सगळेजण ज्यावेळेस मंदिरात जातो तेव्हा मंदिरात गेल्यानंतर आपण अभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर करतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज एक असे व्यक्तिमत्व होते देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप पाहिले पण या मातीला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माणे जर कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. लक्षात घ्या. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ला त्या ठिकाणी जिंकण्याचं काम केलं. पण आजची आमची 16व्या वर्षातली पोरं काय करतात? आजच्या आमच्या 16व्या वर्षातल्या पोराला टेन्शन. सरपंच साहेब आमच्या पोरांना टेन्शन कशाचं येतं? त्या करीनाचं आणि सैफ अली खानचं लग्न झालंय त्यांना तैमूर नावाचं पोरग झालंय त्याला ताप आला की आमच्या पोरांना फार टेन्शन. त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी त्या सलमानला सोडून आता कॅटरीनाने विकी कौशल सोबत लग्न केले. आता त्या सलमानचं कसं होईल याचं टेन्शन आमच्या पोरांना फार आहे. एखाद्या मॅच मध्ये पळता पळता त्या ठिकाणी रोहित शर्मा आउट झाला तर पुढच्या मॅच मध्ये त्याला घेतील की नाही याचं टेन्शन आमच्या पोरांना. आता विराट कोहली मॅच खेळता खेळता जर विराट कोहलीच्या करंगळीला लागलं तर विराट कोहली आता धावा काढू शकेल की नाही हे आमच्या पोरांना टेन्शन येतं. परंतु माझा शेतकरी बाप या बांधापासून त्या बांधापर्यंत रोज हजारो धावा काढतो त्याचं टेन्शन मात्र आमच्या पोरांना येत नाही. ही परिस्थिती आहे. एखाद्या पक्षाचं इलेक्शन असेल तर आमची पोरं मोठमोठ्यानं घोषणा देतात. क्रिकेट मॅच चालू असताना जर लाईट गेली तर MSCB वाल्याला मारण्यासाठी आमची पोरं त्या ठिकाणी जातात. 1760 फोन करतात. पण माझा शेतकरी बाप जर उसाला पाणी देत असताना संध्याकाळी 3 वाजता जर लाईट गेली तर आमची पोरं मात्र भांडायला जात नाहीत. हे वास्तव आज आमच्या या ठिकाणी या देशाचं आहे. आणि त्यावेळेस बुद्धभूषण नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी त्या ठिकाणी पहिला किल्ला संत ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकण्याचं या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून मला असं वाटतं आमच्या 16व्या वर्षातली पोरं नेमकं करतात काय हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण आमच्या देशामध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना आला असेल. कोरोना आला आणि कोरोनाच्या अगोदर एक आमच्या देशामध्ये व्हायरस आला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. माहिती आहे का? तो व्हायरस होता कोणता? तो व्हायरस होता सैराट नावाचा. जिला विचारत नाहीत माणसं घरची तिलाही वाटायला मी हयारची अशी परिस्थिती आमच्या देशामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर सैराट गेला. त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये मोबाईलची इतकी क्रांती झाली. 8वी 7वी 5वीच्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल आले आणि मोबाईल जे आले ते नेटिंग मीटिंग डेटिंग सेटिंग आणि चॅटिंग ह्याच्या पलीकडे जायला आमची पोरं काय तयार नाही. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय मोबाईल होता का? छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यावेळेस बहिर्जी नाईक होते. त्यांचे गुप्तहेर कुठलीही माहिती जासूस कुठलीही माहिती व्हॉट्सअप त्यावेळेसचे छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हॉट्सअप कोड असेल तर बहिर्जी नाईक कुठलीही बातमी असू द्या कुठली शत्रूच्या छावणीमध्ये काय सुरू आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्याचं काम या ठिकाणी व्हायचं. आणि या ठिकाणी जेव्हा कोरोना आला कोरोना गेला मोबाईलचा आपण एवढा प्रचंड वापर केला की आमची पिढी आता काही जणांनी तर त्या तो गेम आहे त्या गेमच्या नादामध्ये आत्महत्या केल्या बऱ्याच जणांनी. कोणता? पबजीच्या नादामध्ये. म्हणजे इतके वेळे झाले आमचे पोरं. आणि त्यानंतर कोरोना गेल्यानंतर आणखी एक व्हायरस आला. माहिती आहे का आपल्या देशामध्ये? कोणता व्हायरस आला? पुष्पा नावाचा.
पुष्पा नावाचा एक व्हायरस आला. म्हणजे एखाद्याच्या खांद्यावर जर आपण हात ठेवला तर ते कमरतून वागते, तरी म्हणायचं मैं झुकेगा नहीं साला. अशी परिस्थिती आमच्या देशामध्ये निर्माण झाली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी त्या ठिकाणी पहिला तोरणा किल्ला जिंकण्याचं काम केलं. आणि आमच्या 16व्या वर्षातली पोरं नेमकी कुठं जातात याचा विचार तुम्हा आम्हाला करावा लागेल. आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं उद्याची समृद्ध पिढी घडू शकते. हे तुम्ही आम्ही नाकारू शकत नाहीत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला तर जिंकला, राजगड जिंकला, त्यानंतर लोहगड जिंकला, विजयदुर्ग जिंकला, रायगड जिंकला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या ठिकाणी अनेक मावळे निष्ठेनं लढले. असं म्हणतात, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दातही जात आमची पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दातही जात आमची पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. जिवंतपणे नरवीर लढले नवल काय ते घडले. धडा वेगे शिर झाल्यावर धडई नुसते लढले. मुरारबाजी नाव तयाचे अमर कथाही त्याची पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. असा हा आमचा इतिहास जाज्वल्य आणि दैदिप्यमान असणारा हा आमचा इतिहास आहे. आणि आमच्या या इतिहासामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अनेक किल्ले त्या ठिकाणी घेत होते, त्यावेळेस राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ एके दिवशी राजगडावरती बसलेल्या होत्या. राजगडावरून पाहत होत्या तर समोर एक किल्ला होता. त्या किल्ल्याचं नाव आहे कोंढाणा किल्ला. कोंढाणा किल्ला त्यांनी पाहिला आणि पाहिल्यानंतर त्या कोंढाणा किल्ल्यावरती एक हिरवा झेंडा असायचा. आणि तो हिरवा झेंडा पाहून त्या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनामध्ये तो सलायचा. आणि त्यांना वाटायचं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असणारा हा आमचा किल्ला आहे आणि यावरती मात्र दुसरे राज्य करतायत. ही गुलामगिरी आता नष्ट करायची असेल तर कोंढाणा किल्ला घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी बोलणं पाठवलं आणि एक सैनिक त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला तातडीने आऊसाहेबांनी तुम्हाला बोलावणं पाठवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळे कामं सोडून त्या ठिकाणी गेले. त्यांना नेमकं काय घडलं कळत नव्हतं. त्यांनी विचारलं की नेमकं काय झालं. त्यावेळेस राजमाता जिजाऊ म्हणाल्या की आम्ही मागाल ते तुम्ही द्याल असं वचन द्या. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की एवढे किल्ले आता आमच्याकडे आहेत, तुम्हाला एखादा किल्ला पाहिजे असेल तर सांगा, तो किल्ला आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊन टाकू. त्यावेळेस राजमाता म्हणाल्या की मला कुठलाही तुम्ही जिंकलेला किल्ला नकोय, मला पाहिजे तर तो फक्त कोंढाणा पाहिजे. कोंढाणा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज थोडे चिंतेत झाले, कारण कोंढाणा किल्ला जिंकणं हा अतिशय अभेद्य किल्ला आहे कोंढाणा किल्ला. आणि मग कोंढाणा किल्ला नेमका जिंकायचा कसा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराज चिंतेत होते. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी कोंढाणा किल्ल्याच्या संदर्भात विचार करत असताना तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतात आणि एक तांदळाची पिशवी त्यांच्या कमरेला असते. तांदूळ म्हणजे अगोदरच्या काळी जर आपण कोणाला लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी जात असू तर आपण तांदूळ घेऊन त्यावेळेस जात होतो. आणि ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आलेले होते. आणि मग त्यावेळेस ते आले आणि त्यांनी पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज चिंतेमध्ये त्या ठिकाणी उभा टाकलेले होते. त्यांनी विचारलं की राज काय झालं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे आणि त्या कोंढाण्याची स्वारी मी स्वतः करावं म्हणतोय. त्यावेळेस त्या ठिकाणी तानाजी मालुसरे म्हणतात की राजा आम्ही असताना तुम्हाला काय गरज आहे. राजा आम्ही असताना तुम्हाला काय गरज आहे, आम्ही घेऊ तो कोंढाणा किल्ला. त्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अरे तुझ्या मुलाचं लग्न आहे आणि तुझ्या मुलाचं लग्न आपण कोंढाणा किल्ला कधी घेऊ शकतो, पहिलं तू तुझ्या मुलाचं लग्न कर. त्यावेळेस त्या ठिकाणी तानाजी मालुसरे म्हणतात नाही, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. म्हणजे इतके निष्ठावान मावळे त्यावेळेस होते. पण आज परिस्थिती काय बघा, काल परवा एकाकडे धनुष्यबाण, आता दुसऱ्याकडे धनुष्यबाण, अशी परिस्थिती निर्माण झाली. काल एका लग्नामध्ये गेलो होतो, लग्नामध्ये त्या धनुष्यबाणावर उखाणा घेतला. मला हसू आवरेना. ती उखाणा घेत असताना नवरदेव म्हणाला काल एकाकडे होता आता दुसऱ्याकडे आहे धनुष्यबाण, काल एकाकडे होता आता दुसऱ्याकडे आहे धनुष्यबाण, स्वीटीच माझी जान आणि स्वीटीच माझा प्राण. म्हणजे अशी परिस्थिती आज निर्माण झाली. आज निष्ठावान कोणी राहिले का नाही हा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे म्हणायचे की राजा तुम्ही कशाला जाता, आम्ही जातो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही मुलाच्या लग्नाकडे लक्ष द्या. त्यावेळेस त्या ठिकाणी तानाजी मालुसरे म्हणाले आतापर्यंत राजा आम्ही तुम्हाला काहीच मागितलं नाही, फक्त माझ्यासाठी एवढं करा, मी मागेल ते द्या, मला फक्त एकदा कोंढाणा किल्ला जिंकायची जबाबदारी द्या.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी राहवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाण्याची जबाबदारी तानाजी मालुसरेंकडे दिली आणि कोंढाणा किल्ला घेण्यासाठी सगळे निघाले. अगदी 300 ते 500 मावळे आणि कोंढाणा किल्ला घ्यायचा आणि कोंढाणा किल्ल्यावरती जवळपास 5 ते 6,000 त्या ठिकाणी शत्रूचं सैन्य होतं. उदयबान नावाचा जो त्या ठिकाणी किल्लेदार होता त्याच्याकडे उदयबान राठोड त्याच्याकडे त्यावेळेसची जबाबदारी होती. आणि मग हे सगळे निघाले काट्या कुट्याचा रस्ता तुडवीत त्या ठिकाणी पर्वतरांगा पायदळी तुडवीत सगळे निघाले. काटे घुसत होते तरी रात्रीच्या काळोखामध्ये सगळे जात होते. गुंजवणी नावाची एक नदी आहे ती नदी त्यांनी पार केली आणि नदी पार करून थोडंसं पलीकडे गेल्यानंतर त्यांना कोंढाणा किल्ला दिसला. परंतु कोंढाणा किल्ल्यावरती चढायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. आणि बघता बघता त्या ठिकाणी एक मावा समोर आला आणि तो म्हणाला द्रोणागिरीचा कडा हा कोंढाणा किल्ल्याला चिटकून आहे, तो कडा तुटलेला आहे, तिकडून आपल्याला वरी चढता येईल. आणि त्यामुळे सगळेजण त्या कड्याकडे गेले. पाहतात तर काय मोठी लट भिंत. आता भिंतीवरून कसं जायचं. आता इथं खरी गंमत आहे. आपल्याला लहानपणी 4थीच्या पुस्तकामध्ये असं शिकवलं जात होतं यशवंती नावाच्या घोरपडीला दोर बांधून हे सगळे वरी गेले. परंतु खोटा इतिहास या महाराष्ट्रामध्ये पेरण्याचं काम काही जणांनी केलं. ती यशवंती नावाची घोरपड नव्हती तर यशवंत घोरपडे नावाचे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये स्वराज्य मिळवण्यासाठी लढत होते. आणि मग ते घोरपडे बंधू खाचा खळग्यातून जे काही दगडांमध्ये जो गॅप असतो त्या गॅप मधून वरी चढले. वरी गेल्यानंतर कमरेला बांधलेला जो काही दोरखंड आहे तो दोरखंड त्यांनी खाली सोडला. सुभेदारांना सांगितलं की आता तुम्ही सगळे त्या दोरखंडाला पकडून वरी या. आणि मग त्या ठिकाणी दोरखंडाला पकडून सगळे वरी येऊ लागले. बघता बघता वरी जात होते आणि दगडाला ती जी दोरी होती ती दोरी घासत होती. आणि घासल्यामुळे अनेक मावळे 30-40 मावळे खाली दरीमध्ये कोसळले आणि टमाट्याचा लाल चिखल होतो तसा त्याचा चिखल झाला. रक्ताचे त्या ठिकाणी सडे वाहिले. नदी सुद्धा त्या ठिकाणी रक्ताची वाहत होती. आणि वरून ज्यावेळेस त्यांना आवाज दिला नेमकं खाली काय झालंय त्यावेळेस खालचे मावळे सांगायचे काही नाही फक्त दोरखंड तुटलेला आहे कारण कोणाचं आत्मबल खचू नये. आणि बघता बघता त्या ठिकाणी सर्व मावळे वरी गेले. उदयबानाला ही गोष्ट कळाली. उदयबानाला गोष्ट कळाल्यानंतर उदयबान त्या ठिकाणी टेन्शन मध्ये उदयबान म्हणाला हे मराठे आहे कैसे, ये मराठे यहाँ पर आए कैसे. शमशेर त्यांनी उपसली. लढण्यासाठी तयार झाला. तितक्यात तानाजी मालुसरे सुद्धा वरी आलेले होते. तानाजी मालुसरे वरी आले आणि उदयबान समोर होता. उदयबानाला तानाजी मालुसरेंनी पाहिलं आणि त्या ठिकाणी उदयबान तानाजी मालुसरेवरती चाल करून आला आणि एक वार त्या ठिकाणी त्यांनी तानाजी मालुसरेवरती केला. आणि केल्यानंतर त्या ठिकाणी तानाजी मालुसरे थोडस मागे सरकले. तानाजी मालुसरेने दुसरा वार केला. उदयबान मागे सरकला आणि ज्यावेळेस घनघोर युद्ध दोघांचं सुरू झालं त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी उदयभानानं एक वार ढालीवरती केला तानाजी मालुसरे यांच्या आणि एका घावामध्ये ढालीचे 2 तुकडे झाले. त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंनी लगेच शक्कल लढवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी येत असताना जो फेटा त्यांना बांधलेला होता तो निळा फेटा काढला आणि त्या ठिकाणी हाताला गुंडाळला आणि लढण्याचं काम सुरू केलं. त्या ठिकाणी उदयबान पुढे तानाजी मालुसरे मागे उदयबान पुढे लढाई सुरू होती. आणि बघता बघता त्या ठिकाणी एक वार उदयबानाने केला आणि तानाजी मालुसरेचा एक पूर्ण हात त्या ठिकाणी निखळला गेला. रक्ताची नदी वाहू लागली तरी सुद्धा तानाजी मालुसरे थांबले नाहीत. आणि तानाजी मालुसरेने पुढचा जो वार केला त्या एका वारामध्ये त्या ठिकाणी उदयबानाला घार करण्याचं काम तानाजी मालुसरेंनी केलं. आणि मग तानाजी मालुसरेने उदयबानाला त्या ठिकाणी ठार केल्यानंतर स्वतः देखील ते कोसळले. आणि कोसळल्यानंतर आपला सरदार मेलेला आपला सुभेदार त्या ठिकाणी गतप्राण झालाय पाहून काही मावळे त्या ठिकाणी पळून जाऊ लागले. परंतु जात असताना सूर्याजी पुढे आले. सूर्याजींनी ज्या दोरीनं वरी चढले होते सगळे ती दोरखंड कापण्याचं काम केलं. आणि कोणी खाली आता जाणार नाही याची त्यांनी त्या ठिकाणी दक्षता घेतली. आणि बघता बघता शेलार मामा त्या ठिकाणी चिडले आणि शेलार मामा म्हणाले मी म्हातारा असून सुद्धा बाकीच्यांसोबत लढायला तयार आहे. तुम्ही निघून जाता, मी स्वतः या ठिकाणी लढेल. मावळ्यांमध्ये पुन्हा स्फुरण चाललं आणि हर हर महादेवची घोषणा झाली. मावळे त्या ठिकाणी लढू लागले आणि बघता बघता सगळा किल्ला त्यांनी घेतला आणि बाजूला असणारी गवताची
कोंडाची जी गंजी होती ती पेटवण्याचं काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की या ठिकाणी कोंढाणा किल्ला आता आपल्या ताब्यात आलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरी बातमी ज्यावेळेस कळते त्यावेळेस मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती बातमी होती तानाजी मालुसरे हे गतप्राण झालेले आहेत. त्यावेळेस मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात गड आला पण सिंह गेला. म्हणजे हा गौरवशाली इतिहास आहे. आमच्या या महाराष्ट्राचा हा गौरवशाली इतिहास आहे. आणि म्हणून असं म्हणतात जे जन्माला आले काही जण जन्माला आले आणि सत्तेसाठी मेले, काही जण जन्माला आले आणि सत्तेसाठी मेले, परंतु जे मातीसाठी मेले ते मावळे झाले. लक्षात घ्या. आणि म्हणून त्या मावळ्यांचं नाव आपण इतका आदरानं आज या ठिकाणी घेत असतो. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त लढायाच केल्या का? छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त किल्लेच जिंकले का? असं नाही ना. छत्रपती शिवाजी महाराज एक ढाल तलवारीच्या पलीकडे सुद्धा आहेत. इथं किती बसलेले शेतकऱ्याची पोरं आहेत सांगा बरं. हात वरी करा बरं सगळे. किती पोरं शेतकऱ्यांची पोरं आहेत? 95%. बाकीचे 3-4 जण नाहीत पाठीमागचे. बरोबर आहे की नाही? मी सुद्धा एक शेतकऱ्याचं पोरगा आहे. मला तुम्हा सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं, आपल्या या देशाची जर आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली ना तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत या 10, 15, 20 वर्षामध्ये लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे आजची परिस्थिती जर या महाराष्ट्रामध्ये जर बघायची झाली, छत्रपती शिवाजी महाराज जर आज या ठिकाणी असते तर मी त्यांना सांगितलं असतं, राजे शेतकऱ्यांची अवस्था अशी की जसा वेड्यामध्ये पणा आहे. राजे शेतकऱ्यांची अवस्था अशी की जसा वेड्यामध्ये पणा आहे. 12 महिने 13 त्रिकाळ त्यांच्या आयुष्यात उन्हाळा आहे. राजे चुकुनी बघू नका त्यांची अवस्था कशी आहे. विषासाठी पैसे नसतील तर घरातल्या आडूला फाशी आहे. व्याजाने व्याज वाढत जाते तरी विचारतात हप्ता का थकवतो, आणि राजे चला मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. अशी वेळ आजच्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे. एका मुलीला तिच्या लग्नासाठी वडिलांनी कर्ज काढलं होतं, म्हणून एकनाथ शिंदेना आता काही दिवसांपूर्वी पत्र लिहावं लागलं आणि सांगावं लागलं की माझ्या वडिलांच्या गळ्यातील फास काढा. बीडमध्ये आपल्या परभणी या जिल्ह्यामध्ये एक कलेक्टरच्या समोर शेतकरी जाऊन बसला. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आमच्या या महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज एक असं नाव आहे ज्या राजाच्या काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली. हे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज जो 7-12 या ठिकाणी आपण पाहतो ना, 7-12 हा 7-12 सुद्धा निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालेलं आहे. कधी कधी आपण असं मित्राला एखादं काम सांगितलं आणि मित्राने ते नाही ऐकले किंवा घरी बोलवलं किंवा भेटायला बोलवलं आणि मित्र जर नाही आला तर आपण मित्राला म्हणतो लय जागीरदार झालास. ही जागीरदार जे शब्द आहे ना, ही जागीरदारी पद्धत ही मोगलांच्या काळामध्ये त्यावेळेस होती. म्हणजे काही जणांना शेती म्हणजे तो भूभाग राखण्यासाठी दिला जायचा, सगळा त्यांच्याकडे अधिकार दिला जायचा आणि त्याला जहागीरदार म्हटलं जायचं. आणि मग जहागीरदार त्याच्यानंतर खाली असे वतनदार वगैरे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पद्धत देखील बदलण्याचं काम केलं. म्हणजे 7-12 आणि मोजमाप जी आपण करतो ना आता शेतीची, ही मोजमाप करण्याचं काम सगळ्यात अगोदर कोण केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. शेतकऱ्यांच्या मिरचीच्याही देठाला हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील असं सांगणारा जर राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, नव्हे देशामध्ये होऊन गेला, तर मला असं वाटतं की तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होता, दुसरा कोणीही नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फक्त किल्ले लढण्यापुरते होते का? तर छत्रपती शिवाजी महाराज किल्ले लढण्यापुरते नव्हते. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मावळ्यांना एवढं मोठं स्वराज्य उभं करता का आलं? कारण कुठल्याही मावळ्याला त्यावेळेस व्यसन नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. लक्षात घ्या. एका जंगलामध्ये एक वाघ, डुक्कर आणि पोपट राहत असतात. एका जंगलामध्ये वाघ, डुक्कर आणि पोपट राहत असतात. तिघं अतिशय जवळचे मित्र असतात, जीवलग मित्र असतात. आणि एके दिवशी काय होतं, एके दिवशी जोराचा वारा येतो आणि तो वारा आल्यानंतर पोपट हा झाडावरती राहत असतो. ते झाड कोलमडतं आणि वारा आल्यामुळे ते झाड कोलमडल्यामुळे पोपट जागेवरच मरण पावतो. माझा अतिशय जवळचा जीवलग मित्र मरण पावलेला आहे, आता मी जगून काय करू म्हणून झुरून 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 त्या ठिकाणी वाघ देखील मरण पावतो. माझे दोन्ही प्राणप्रिय मित्र आता गतप्राण झालेले आहेत, मी सुद्धा आता जगून काय करू म्हणून झुरून 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 डुक्कर देखील त्या ठिकाणी मरण पावतो. मग त्या तिघांना, त्या माणसांना माहिती असतं तिथल्या राहणाऱ्या किंवा तिघांची खूप मैत्री होती.
आणि म्हणून ते सगळे माणसं जिथं पोपटाला पुरलं होतं तिथं वाघाला पुरतात, जिथं वाघाला पुरलं होतं तिथं डुकराला पुरतात, कारण या तिघांची खूप मैत्री होती. आणि त्या तिघांना जिथं पुरलं जातं तिथं काही वर्षानंतर एक मोहाचं झाड उगवतं, मोहाचं. आणि ते मोहाचं झाड उगवलं की त्या मोहाच्या झाडापासून काही दिवसानंतर माणसानं दारू बनवली. आणि म्हणून जेव्हा माणूस दारू पितो तेव्हा त्याचा पहिल्यांदा पोपट होतो. तो पोपटासारखा बडबड करायला. थोड्याच वेळामध्ये त्याचा वाघ होतो. घरामध्ये बायको समोर डरकाया फोडायला लागतो, गल्लीमध्ये डरकाया फोडायला लागतो. आणि थोड्याच वेळात त्याचा डुक्कर होतो, डुकरासारखा गटारात लोळायला लागतो. त्यामुळे आपला वाघ डुक्कर पोपट व्हायचंय का आपल्याला माणूस व्हायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हायचंय, याचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. आता ज्येष्ठ मंडळी माझ्या या ठिकाणी बसलेले आहेत पाठीमागे. तुमच्या काळामध्ये अमिताभ बच्चनचं एक गाणं खूप फेमस झालं, तुम्हाला माहिती असेल, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मुझे मारेगा, मेरा दोस्त है ऊपर वाला. ते गाणं जर आज आमची पोरं म्हणाली तर कसं म्हणतील, मैं गुटखा खाने वाला, मैं बीड़ी पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, मैं बीड़ी पीने वाला, अरे दुश्मन क्या मुझे मारेगा, मैं तो खुद ही मरने वाला. म्हणजे अशी अवस्था आज आमच्या देशामध्ये निर्माण झाली. मला सांगावं असं वाटतं